भारतीय जनता पार्टीच्या खेड तालुक्याच्या कार्यालयामध्ये आज मुख्यमंत्र्यांपासून तर महाविकास आघाडीच्या सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुद्ध आवाज उठवणारे भ्रष्टाचारांचे गर्दनकार माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय किरीटभाई सोमय्या यांचे शुभागमन झाले। तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेशदादा बेगडे यांचे शुभागमन झाले। दोन्ही सन्माननीय मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करून सर्वप्रथम त्यांचा तालुक्याच्या वतीने सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे खेड तालुक्याचे अध्यक्ष शांताराम बापू भोसले, आदरणीय जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल भाऊ देशमुख, सन्माननीय राजनगर शहराचे अध्यक्ष बाळासाहेब काने, आदरणीय माजी तालुका अध्यक्ष दिलीप काका, संजय भाऊ गुंडेसाठी, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, आदरणीय जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य कैलास शेडगाव या सर्वांच्या शुभ हस्ते किरीटभाई सोमय्या यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। यानंतर जिल्हाध्यक्ष आदरणीय कामगार आघाडीचे नितीन शेठ शाह आणि कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर आपणास सन्मान करायचा आहे। भाऊ देशमुख, तालुक्याचे अध्यक्ष शांताराम बापू भोसले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, आमच्या आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी संजयजी गुलरे पाटील, आवाज उपस्थित सर्वच कैलासजी गाळव, महिला अध्यक्षा, सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आज सकाळपासून किरीटभाईंचा पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू झाला। खरं म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचे मित्र यांच्या मुलाच्या आरो प्लॅनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किरीटभाईंचा आज जुन्नर तालुक्यात दौरा होता। हा दौरा करत असताना भाईंनी खरं तर सांगितलं की जुन्नर तालुक्यात येतोच आहे, तर जाताना रस्त्यावरच्या दोन्ही तिन्ही तालुक्यांच्या भेटी घेऊन, कार्यकर्त्यांच्या गाठी घेऊन त्या ठिकाणी जायचं, कार्यकर्त्यांची हिदूच करायचं आणि खेडमध्ये एक पत्रकार परिषद करायची, अशा उद्देशाने हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला पोहोचलेलो आहोत। आज महाराष्ट्र राज्य पातळीवरचे अनेक विषय की आपण टीव्हीवरती परिषदांच्या निमित्तानं किरीटभाईंकडून आपण सातत्यानं ऐकतो आहोत। आज काही विषय ते या ठिकाणी मांडतील आणि मग त्यानंतर पत्रकार आधी कार्यकर्त्यांना संबोधन होईल आणि मग त्यानंतर पत्रकारांशी बोलतील। येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका भाई या ठिकाणी आपले खेड तालुक्यामध्ये अतिशय भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका आहे। 3 नगरपालिका या तालुक्यात आहेत, पैकी 2 नगरपालिका राजगुरुनगर आणि आळंदी या दोन्ही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। त्याचप्रमाणे 2 जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी आपले कार्यरत आहेत, त्यापैकी एक अतुल भाऊ देशमुख आणि जिल्हा परिषदेचे दुसरे सदस्य आमचे शरद भाऊ गुटे पाटील। येत्या काही काळामध्ये आपण खरं तर निवडणुकीची तयारी करत होतो, परंतु काल जवळपास 6 महिने इलेक्शन्स पुढे जातील असा विषय आपल्या सर्वांच्या कानावरती आलेला आहे आणि या इलेक्शनच्या निमित्ताने कार्यकर्त्यांबरोबर किरीटभाई बोलणारच आहेत। भाई आता नुकतीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातत्यानं खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक आणि भूमिका त्या ठिकाणी आमची ठेवलेली होती। राजगुरुनगरचे सत्ता म्हणजे आमचं बहुमत येऊन देखील आम्हाला नगराध्यक्ष पदापासून वंचित ठेवण्याकरता शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसची प्रसंगी हातमोडणी केली होती। आळंदी नगरपालिकेतली पोटनिवडणुकीत की ज्या जागी आमचा भारतीय जनता पक्षाचा सदस्य होता त्याचं निधन झालं आणि त्या निधनाच्या जागी त्यांच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली असताना त्या ठिकाणी शिवसेनेने जाणीवपूर्वक उमेदवार उभा केला। खरं तर राष्ट्रवादीने केला नव्हता। या सगळ्यांचा राग, शिवसेनेच्या विषयीचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अतुल भाऊ देशमुखांना त्या ठिकाणी इलेक्शन लढावी लागली आणि झालेल्या निवडणुकीमध्ये 55,000 मतं अतुल भाऊ देशमुख यांनी घेतलेली आहेत। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खेड तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच असणार आहे।
आपल्यासारखे नेते पक्षात सातत्याने काम करणारे कार्यकर्ते ज्या वेळेला या ठिकाणी आपण येता कार्यकर्त्यांशी हितगुज करता आम्हाला काही मुलांचं मार्गदर्शन आपल्याकडून होत असतं. निश्चितपणानं आपल्या या बळावरती आम्ही खेड तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची मजल मारू अशा आश्वासन असं वचन आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण कार्यकर्त्यांशी अध्यक्ष अतुल भाऊ बंधू भगिनींनो, गरमीची सुरुवात झालेली आहे, बरोबर ना? गेले काही दिवसात वातावरणात एकदम टेम्परेचर दगदग वाढली आहे. दगदग म्हणजे धावपळ आणि धाकधूक पण वाढली आहे. दगदग किरीटोमय्याची वाढली आहे आणि धाकधूक पलीकडच्या लोकांची. गेल्या आठवड्यात आयकर विभागाने यशवंत जाधव कसा पक्ष असतो पहा तुम्ही, त्याला पक्ष म्हणायचं का माफिया सेना म्हणायची. 1 वर्षापूर्वी निवडणूक विभाग आयकर विभागाने अहवाल दिला की आमदार यामिनी जाधव यांनी आपलं जे नामांकन पत्र भरलं होतं त्यात शपथपूर्वक खोटं बोललं. त्यांनी बोगस बेनामी करोडो रुपये याची मालमत्ता लपवली होती. हा रिपोर्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने निवडणूक आयोगाला पाठवलं होतं की यांची निवडणूक रद्द पण होऊ शकते. पक्षाध्यक्ष युवक उद्धव ठाकरेंनी काय केलं? वर्षभरात बोलवून एक प्रश्न आताच काम चालू केलं. म्हणून यशवंतराव जाधवनी काय केलं? स्थायी समितीचे अध्यक्ष, त्याला स्थायी समितीचा अध्यक्ष हा मराठी शब्द प्रयोग आहे, बरोबर ना? इंग्रजीत त्याला म्हणतात उद्धव ठाकरे का मेन फंड कलेक्टर फ्रॉम बीएड. स्थायी समितीच्या अध्यक्षांचं काम जे आहे ते महापालिकेचा नियमात दिलं आहे, पण शिवसेनेच्या महापालिकेचा स्थायी समितीचं अध्यक्षाचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं आहे. या कॉन्ट्रॅक्टर कडून एवढे घ्यायचे, या कॉन्ट्रॅक्टर कडून इतके पर्सेंटेज. मुंबईत पाणी का तुंबते हे मुंबईकरांना 4 दिवसापूर्वी कळलं की मान्यवर यशवंत जाधव यांचे 37 जुने बिल्डिंग आढळले. 37 मोठे बिल्डिंग गेल्या काही वर्षात घेतले. जुने बिल्डिंग का घेतात? हे 4 मधले 5 मधले, कारण की ते पागडीचे असतात. पागडीचे इमारती घेतले की 2 नंबर मध्ये पेमेंट, कॉन्ट्रॅक्टरचा पैसा येतो तो 2 नंबर मध्ये. तो कलेक्शन एजंट आहे, त्याच्याकडे एवढा पैसा. तो मेन कलेक्टर जिथे पैसा जातो बांद्राला त्याचे किती असेल? 19 बंगल्याचा हिशोब तर मीच दिलाय महाराष्ट्राचा, त्याला दिलाय की नाही? 29 बंगले. पती उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी वहिनी ठाकरेला 19 बंगले गिफ्ट दिले. नंतर मुख्यमंत्री महोदयांनी खुर्ची वाजवण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीचे बंगले एका रात्रीत 2:45 वाजता गायब केले. आता आपल्याला माहित नाही गायब झाले की नाही, कुठे लपून ठेवलं तर देवाला माहित. परत एकदा वाचायला गेला, मेरा बंगला टॅक्स भरता वाढला. हे भाई माफिया से ना कुछ भी होता है.
आता मला एक आमदारांचा मेसेज वाचत होता सोशल मीडियावर. आज इथे आपण आलो होतो का बजरंग खरमाटेच्या वेळेला प्रवासात नव्हतं का? तिकडे म्हणजे बजरंग खरमाटेचा हिशोब घ्यायला आलो होतो ना मी. पुणे जिल्ह्यात इथूनच गेलो होतो. बजरंग खरमाटेचा शोरूम बघितला होता, ते कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट बघितला होता. हा बरोबर आहे, म्हणजे जिल्हा तर गणेशराव ना. त्यावेळी ह्या सगळ्यांना वाटायचं हा वेळ आहे. आता आदत कळाली, अरे ये पागल तर नको भारी पड जाएगा. काही आमदारांचा मेसेज आहे ना, तो म्हणतो विधान भवनात आज शिवसेनेचा केम मध्ये मराठी शब्द आहे ना, चिडी चुप. बरोबर ना? आता काहीतरी ना बायकोनी शिकवलंय मला. म्हणून एक शब्द नाही निघत. आदित्य ठाकरे का राइट है, राहुल कनाल अभी हिसाब चल रहा है, अभी तो कितने दिन धार चलेगी पता नहीं. किती पैसे जमा केले त्याचा आधारावर रेड धाडी छापे पुढे जातात. दूसरा हाँ तर हुआबाद फिरायचा, मैं हूं कौन आहे ना काहीतरी गाणं असतं, मैं हूं कौन, मैं हूं अनिल परब का सचिन वाले बजरंग खरमाटे. बरोबर आहे की नाही? जसा अनिल देशमुखने त्याला टार्गेट दिलं होतं सचिन वाजेला, महिने का 100 रुपया, 100 करोड यार. आता आमच्या अनिल परब आणि बजरंग खरमाटेला जरा सांगत होतं, हे भाऊ पण एक बघा पारदर्शकता होती. अनिल परबच्या बाबतीत एक मान्य केलं पाहिजे, त्यांची आणि खरमाटेची जोडी. बजरंग म्हणजे हनुमान ज्यांचा जोडीदार म्हणजे पक्का ना, शब्दाचा पक्का. ते परिवहन मंत्रालयाचा केबिनचा बाहेर असं मोठा सध्या काय चालतं माहिती ना, व्हर्च्युअल काम करतात ना, वर्क फ्रॉम होम व्हर्च्युअल, तसं व्हर्च्युअल डिस्प्ले होता. इंडिकेटर बदली हवी आहेत. पुणे 5 कोटी, मुंबई 8 कोटी, ठाणे 3 कोटी. तुमच्या इथे किती कोटी होते? आता व्हर्च्युअल बोला RTO रोकड़े लेके आओ, बैग भर के एक बैग 1 कोटी. कितना बैग लाया? 4 कोटी. 4 कोटीचं लिस्ट दे, कुठला हुआ बोल. अरे मी बघितले त्या ट्रान्सफरच्या याद्यामध्ये, तो उद्या रिटायर होणार आहे, त्याला आज प्रमोशन दिलं. कारण की शेवटच्या दिवशी पण प्रमोशन नंतर बाकीचे फंड आणि सगळं रिटायरमेंट आज ट्रान्सफर केले कुठला तरी झुमरी तलैयाला, आणि 7 दिवसात 4 बेगा भरून आला की लगेच नाशिक, पुणे, मुंबई. तर बजरंग खरमाटेचा हिशोब काय येण्या देण्या बाकी राहिला होता, म्हणून आज इन्कम टॅक्स त्यांच्याकडे पोहोचलेत, राहुल कनालकडे पण गेलेत. आणि तिसरे कोण? अनिल परबचे पार्टनर सदानंद कदम पेश करते. हे सगळे ज्या वेळी सगळे घोटाळे हिशोब पुढच्या वर्षी मला देण्याची पाळी येणार ना, तर दरवेळी येते पेश करते हैं. हे सदानंद कदम 25 कोटीचा रिसोर्ट बांधला. पैसे कुठून आले? अनिल परबराव. पैसे आले कुठून? वाजेकडून आले की खरमाटेकडून आले की कदम कडून आले? हिसाब तो द्यावा लागणार आहे. 19 बांगल्याचा हिशोब उद्धवराव तुमच्याकडून घेऊन महाराष्ट्राच्या जनते पुढे ठेवण्याचं कामगिरी तुम्ही करणार आहे. धमक्या मुंबईत एक दिवस होते माफिया थे ना, तिथे बसून बोलायचं, लोक घाबरायचे. आता हे आम्हाला घाबरायला लागले. प्रत्येकाचे. आणि शरद पवार काय बोलतात? अरे केंद्रीय तपास यंत्रणा
केंद्रीय तपास यंत्रणा तू करतो, तुम्ही जातात ना हायकोर्टात आणि देशमुख साठी शरदराव किती वेळा 10 वेळा गेला ना, हायकोर्टाने हाकलून काढला, हाकलून दिलं. तो देशद्रोही टेरर फंडिंग करणारे नवाब मलिक साठी शरद पवार म्हणतात वो मुस्लिम है, इसके लिए उसका नाम दाऊद के साथ में जोड़ते हैं. बोलला की नाही, बोलले की नाही. नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून दाऊदचे नाव जोडलं जाते. शरद पवार साहेब तुमचं नाव पण दाऊदशी जोडलं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी जोडलं होतं. जोडलं होतं की नाही. त्यावेळी मला पण अशाच प्रकारची झेड सिक्युरिटी त्यावेळी तर राज्य सरकारने दिली होती, काँग्रेसची सरकार, शरद पवार मुख्यमंत्री. कारण की 4 नेते भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे दाऊदने हत्या केली होती आणि त्या नाव होतं त्यावेळी अधिक सिक्युरिटी होती. तुम्ही शरद पवार साहेब तुम्ही मुस्लिम होते म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी तुमचं नाव घेतलं होतं. अरे खुर्चीसाठी तुम्ही तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेवढा विश्वासघात करायचा करा, परंतु देशद्रोहींना माफ करायची किंवा त्यांना डोक्यावर बसवायची भाषा वापरणार तर शरद पवार साहेब आम्ही तुम्हाला पण मान्य करणार नाही. मान सन्मान रिस्पेक्ट तुम्हाला वयाला आपल्या कार्याला देऊ, परंतु आतंकवादी टेरर फंडिंग नवाब मलिकने केलाय. टेररिस्ट कडून लाभार्थी आहेत टेररिझमचे नवाब मलिक. आणि म्हणून नवाब मलिक अनेक मला नाही वाटत एवढ्या लवकर बाहेर येणार आणि सगळा हिशोब घ्यावा लागणार. मग हिशोब कुठपर्यंत जातो आपल्याला तर माहितच नाहीये. तो असं आहे ना, एकाकडून इथून मग तिथून घेतलं, मग तिथून दुबईने घेतलं, दुबईने कराचीने घेतलं, काय आपल्याला काय माहित. प्रताप सरनाईक साठी अनधिकृत बांधकाम करणारा तुमच्या आमदारासाठी तुम्ही कायदा फाटेवर बसवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी नाही आठवत तुम्हाला की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली आहे. घटना बाजूला ठेवून हा प्रताप सरनाईक मेरा है, मेरा बिल्डर है, तो अनधिकृत बांधलाय, हे त्याच्याकडून दंड घ्यायचा नाही, त्याची सगळी सजा माफ, हे नाही चालणार. आणि म्हणून आज महाराष्ट्राची जनता आपल्याकडे बघत आहे की ह्यांनी महाराष्ट्रात जे माफिया राज चालवलाय, घोटाळ्यांचं राज चालवलंय, महाराष्ट्राला लुटण्याचं पाप ते करतायत, ते थांबवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याची आहे आणि आमचे निभावणार आहोत. वेळा करा, परंतु महाराष्ट्रातील जनता आमचा मागे आहे. आम्ही माफिया मुक्त महाराष्ट्र करूनच फक्त बसणार एवढा आमचा संकल्प आहे. ते झालेले सगळे चौकशी समितीचं सगळं अहवाल त्याच्यात सगळे मॉडेल टेंडर घोटाळा वगैरे सगळं नंतर पत्रकार परिषद मला सर तुम्ही मागा थोडं सविस्तर विषय सांगायला बघतो. हो, पत्रकारांना विनंती आहे, मला वाटतं किरीट भाईंनी सगळे विषय त्यांचे मांडलेले आहे. त्यांची प्रेस सुरू आहे आता मुंबईमध्ये. आज सकाळपासून धाडी सुरू आहे, तर आम्ही पण एक धाड टाकतो असं ते म्हणालेत. आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्येच का धाडी पडतायत, सरकार पाडण्यासाठी भाजपची ही साजिश आहे, असा पहिला आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आपण मला कोणतेही प्रश्न विचारू शकतात. संजय राऊतांना जे सांगायचं तर उद्धव ठाकरे त्यांनी मांडावं. त्याच्या प्रश्नाची उत्तर जे काही योग्य संस्था असेल ते देणार, मी देणं गरजेचं नाहीये. नवलानी हे जे ईडीचे अधिकारी आहेत त्यांनी 2017 मध्ये दिवाण हाऊसिंग सोसायटीकडून चौकशी केली होती त्यांची, तेव्हा 10 कोटी रुपये
त्यांनी पैसे पाठवले होते. तर नवलानी आणि किरीट सोमाई यांचं कनेक्शन काय असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पुन्हा आपल्याला सांगतो, संजय राऊत यांचे प्रश्न त्यांनी जे संबंधित संस्थांना विचारावे, त्याच्या प्रश्नांचे उत्तर मला देण्यासाठी पत्रकार परिषदेत टाइमपास करायची गरज नाहीये. नो, ते संजय राऊतांना जे करायचं तर करू द्या. त्यात दखल घेण्यासारखं काय असेल भारतीय जनता पार्टी त्याचं उत्तर देणार. बाकी 22 दिवस मनोरंजन करणं स्वतःच, जनतेचं नाही स्वतःच, आणि उद्धव ठाकरे सरकारची इज्जत घालवून लोकांचा समक्ष पेश करणं, ही दो पक्ष, जो मुख्यमंत्री, जे गृहमंत्री, त्यांचा संसदीय दलाचा नेता, फक्त बाहेर जे मनात येते तसे शिव्या देणं, काहीही बोलणं, पण त्याचं पत्र सुद्धा मुख्यमंत्रींना देत नाही, तक्रारही करत नाही, FIR ही करत नाही, पोलीस या नेत्यांना ढुंकून बघत सुद्धा नाही, न्यायालय त्याची दखल घेत नाही. तर त्यांनी स्वतःचा अटेन्शन साठी जर अशा प्रकारचं काय बोलले तर त्याची दखल घ्यायची दमडीची गरज नाही. उत्तर प्रदेशमध्ये 5वा एजंट म्हणाले. परत मी एकदा ताई आपल्याला सांगतो, तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी जे विचारत त्यांना विचारा. हे संजय राऊत उत्तर देण्यासाठी जे पत्रकार परिषद नाहीये, त्यांच्या प्रश्नाची भारतीय जनता पार्टी दमडीची दखल घेत नाही, त्यात सगळे उत्तर आहे. नाही ते झालं ना दादा, ते 22 दिवस त्याचे 10 वेळा मी उत्तरं दिली. कोर्टाने त्यांना पोलीस, मुंबई पोलिसांना हे उत्तर देऊन झालेले आहे. मुंबई पोलिसांनी 2 पानी अहवाल कोर्टात दिला ना, ते आता सगळ्यांना माहित आहे. आता तुम्ही टाकलं गुगलवर तर सोशल मीडियावर अवेलेबल आहेत, तुमच्या सगळ्या दर्शकांनी बघितल्यात. त्यात सगळी उद्धव ठाकरेची इज्जत कोर्टाने काढली, मुंबई पोलिसांनी काढली. मुंबई पोलीस कमिशनरची बदली कशासाठी झाली हेही माहित आहे. आता तेच गोष्ट परत 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 परत, तर त्याला आपण काय म्हणायचं, म्हणजे दखल घ्यायची. मुद्दा जे तुम्ही सांगितलं त्या ताईने आणि तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुंबई पोलिसांनी दिली. आणि हे जे आपण जे म्हणतात ते 27 दिवसापूर्वी पण हेच म्हणाले होते. आणि त्याच दिवशी मी दुसऱ्याच दिवशी याच्या एका वाक्यात उत्तर दिलं. यापैकी दमडी 1.001% पण गोष्ट कुठली खरी नाही. एक कागद संजय राऊतांनी दिला नाही. आणि ते मुंबई पोलिसांनी सांगितलं यांनी काही दिलंच नाहीये, का की त्यांनी केलं नाही. म्हणून त्यांना वाटत असेल की मी 100 वेळा खोटं बोललो की लोकांना खरं वाटणार. त्यांनी संजय राऊतची दखल घेण्याची भारतीय जनता पार्टीला आवश्यकता वाटत नाही. उत्तर प्रदेशमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजप आता हे काही कागद बागद असेल तर तुम्ही मला दाखवलं तर निश्चित उत्तर देऊ शकता. संजय राऊत आणि मी आपली मग परत परत क्षमा दरवेळी माफी मागायची की संजय राऊतच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात, संजय राऊतच्या प्रश्नांची दखल द्यायची गरज नाही. एक कागद नाही, एक गोष्ट 22-27 दिवसात एक कागद ते व्यक्त देऊ शकतो. हा, त्याच्या समोर रोज काय ना काय डॉक्युमेंट मी तुमच्या समोर देतोय. आता आणखीन एक डॉक्युमेंट वाचून दाखवतो, नंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो की आज ज्यांच्याकडे इथे ते वाचतोय की बजरंग खरमाटेकडे ज्या रेड सुरू आहे, तर त्या बजरंग खरमाटेची खुली चौकशी जे लोकायुक्त मध्ये सुनावणी चालू होती त्यात महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट केलं होतं. एफिडेव्हिट म्हणजे काय, उत्तर शपथपत्र जे काय म्हणायचं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, बजरंग खरमाटे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची खुली चौकशी ओपन इन्क्वायरी प्रस्तावित केली आहे. हे महाराष्ट्र सरकारतर्फे अवर सचिव द.ह. कदम यांनी हे लोकायुक्तला लिहून दिलं आणि लोकायुक्तला राज्यपालांनी चौकशी करायला सांगितली होती.
तर बजरंग खरमाटे भ्रष्टाचार्य म्हणूनच ओपन इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारने घोषित केली ना. मग नंतर उद्धव ठाकरे सरकारने काय केलं, घोषित केली, नंतर एक फाईलीत एक कागद नाही आहे म्हणून किरीट सोमय्याला दिल्ली धडपड करून आयकर विभागात जावं लागलं. हे मूर्ख बनवतात, खोटं बोलतात म्हणून आज आयकर विभागाने दाढी. आता हे तर यशवंत जाधवला 2-2, 3-3, 5 वर्ष ट्रेंडिंग आलं ना बाहेर. 37 बिल्डिंग 2 वर्षात जुन्या त्यांच्याकडे कसे आले. बिमल अग्रवाल हा त्यांचा मेन एजंट, ज्याने बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार केला होता. त्यांच्याकडून 5 कॉन्ट्रॅक्टरची नावं निशाण सापडले ना, आणि त्या पैशाची हेराफेरी त्यातून तर कळेल की त्यात काय बांद्राला जातोय किंवा काय महापालिकेच्या बिल्डिंग मध्ये बसलेला अधिकाऱ्यांना बँक अकाउंट मध्ये जातोय. आहे ना, सब सामने आहे. एवढे 15 वर्षानंतर हे का आता पुढे येते एवढं 15 वर्षानंतर गेले 2 वर्षात महाराष्ट्रात पहिल्यांदा, 15 नाही दादा, 1960 नंतर 60 वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राला सापडला. हे सगळे घोटाळे 2 वर्षातले आहेत किंवा 2 वर्षात बाहेर आलेले आहेत. तुमच्या सोबत होते तेव्हा हे घोटाळे दिसले नाहीत. अजय, तुमच्या सोबत ते सत्तेत होते त्यावेळेस हे घोटाळे दिसले नाहीत. नाही, तुम्ही सांगितलं तर काढले असतं काय. मी भाऊ, मी तुम्हाला उत्तर दिलं की हे गेले 2 वर्षातले घोटाळे आहेत. अनेक यातले हे 19 बंगलेचे घोटाळे आहेत. सर, याच्यात आपल्यावर सतत आरोप होतोय की इतर पक्षातून जे बीजेपी मध्ये लोक जातात त्यांच्याबद्दल मात्र सोमय्या साहेब काही बोलत नाही. आता कशाला उत्तर देतात, मी तुम्हाला स्पष्ट भाषेत उत्तर देतोय, म्हणजे तुम्हाला भांडत नाही की एवढं उद्धव ठाकरेंनी वरून खाली उड्या मारला. त्यांच्या प्रवक्त्यांनी 2-4 मधले लांब उंच उड्या मारल्या. गृहमंत्रींना बोलून घेतलं, 1 नाही 2-2 पोलीस कमिशनरला बनवलं. आलं का किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या विरुद्ध एकाला कागद एक. आपला माहितीसाठी सांगतो, प्रोफेसर डॉक्टर युवराज आदित्य ठाकरे गेल्या विधानसभा अधिवेशनात प्रताप सरनाईकच्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं, मेधा सोमय्या आणि युवक प्रतिष्ठानची पूर्ण इन्व्हायरमेंटची चौकशी केली जाणार. गृह राज्यमंत्री उभे राहिले, त्यांनी सांगितलं मी आपल्याला वचन देतोय इकॉनॉमिक ऑफेन्सला सांगून सगळी चौकशी केली जाणार. किती महिने झाले, म्हणजे मागच्या अधिवेशनात 2 महिने तर झालेच असेल ना. नाही, वर्ष नाही रे बाबा, आता याच्या हा हिवाळी तरी 2-4 महिने तर झाले ना. 2 महिने मग का नाही सजा केली. प्रश्न असा होता की इतर पक्षातून जे भाजपमध्ये ज्यांच्यावर आपणही पूर्वी आरोप केले होते इतर भाऊ नारायण राणेंना यांनी एवढं आरडाओरड करून त्यांच्यावर एवढे गुन्हे दाखल केले. काय गुन्हे आहेत, काय गुन्हे आहेत. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 महिने आहे ना, 27 महिने, आणि चौकशी इकॉनॉमिक ऑफेन्स करते. हे लक्षात ठेवा, पहिली चौकशी EOW करते, देन दे ट्रान्सफर इट टू ईडी. तर काय लावले माहितीये का, ठाकरेची माणसं जाऊन आल्याने काय लावलं आरोप आता की ही जी खोली आहे ना त्याची खिडकी नव्हती, तुम्ही खिडकी केली. इंटरनल डिझाईन बदलली. इंटरनल डिझाईन मुंबईत प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक फ्लॅट मध्ये बदललेली आहे, त्याचा आरोप लावला. दुसरा काय की त्या ताई चालियन ताई त्यांच्या आईने आता तक्रार केली की हे असं बोलतात त्यामुळे मला त्रास होतो. तर त्यांचा आता सत्ता आहे ना. मग 2.5 महिन्यात 1 महिन्यात मान्य उद्धव ठाकरेचे प्रवक्ते एक कागद नाही देऊ शकले. 2.5 महिन्यात आदित्य ठाकरे 2.5 इंच पुढे नाही जाऊ शकले. मी तर खुली चॅलेंज करतो, आदित्य ठाकरे काय मेधा सोमय्यावर तुम्ही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले ना, काय झाले 2.5 महिन्यात. हे काय मंत्री आहेत, एक कागद नाही आणि तुम्ही आता धमक्या देतात विधान भवनात. म्हणे हे सगळे 7व्या वेळेस TV9 चा रिपोर्टर विचारतो, 7 टाइम यू आर आस्किंग मी, तू नाही या 7वी प्रेस कॉन्फरन्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय.
दोन पाणी रिपोर्ट तुमच्या हातात आहे. हे 10व्या वेळा संजय राऊत बोलले, एक कागद देत नाही. त्यामुळे यांना विचारतात काय ह्याच्यातही संबंध काय, ह्याच्यातही संबंध काय. हो तुमचे मुख्यमंत्री आहे ना. पोलीस कमिशनर दबाव आणल्यानंतर त्यांनी दिलं ना रिपोर्ट देत ना ते, म्हणून त्यांची बदली केली. तर आणखी काय विचारायचं? नवाब मलिकांच्या केसमध्ये 5 लाखाचे विशेषाधिकार तर करा ना. किरीट तुम्हा, मेधा तुम्हा, नील तुम्हा तिघांच्या विरोधात पूर्ण ठाकरे परिवाराने प्रचंड आरोप केलेले आहेत. आणि हे संजय राऊतनी 2017 मध्ये मेधा तुम्हाच्या विरोधात लिहिलं होतं ना. मग काय झालं? माझी विनंती आहे पत्रकारांना, महाराष्ट्राची जनता कधीतरी ते एकदम आधी पण बाजू घ्या. त्यांना का आता पत्रकार परिषदेत प्रश्न नाही विचारलं, का नाही विचारलं की साहेब हे तुम्ही 1 महिन्यापूर्वी बोलले होते, मग तुम्ही तक्रार का नाही नोंदवली, FIR का नाही नोंदवली, कागद का नाही दिले? एवढी तर माझ्यावर. आणि हे सांगा ना 2017 मध्ये सामनामध्ये एवढं मोठा छापलं होतं किरीट तुम्हाच्या पत्नी मेधा तुम्हाच्या SRA घोटाळा. मग काय झालं पुढे? तर पुढे हे निघालं ती मेधा नव्हती, ते मेघा कन्स्ट्रक्शन कुठल्या तरी सिंधी बाईची नागरिकाची कंपनी होती. जाऊ द्या सर. अजून कोण राहणार? राकेश वाधवांशी किरीट सोमय्यांचे संबंध काय? अरे भाऊ त्याला बोलू दे ना दादा. 5-6 वर्षांपूर्वी MKCLचा एक घोटाळा म्हणून तुम्ही एक दिवस पत्रकार परिषदेमध्ये त्याचं प्रकरण दाखवलं होतं. एक दिवस चॅनलवरती सगळ्या बातम्या होत्या, दुसऱ्या दिवशी सगळं बंद झालं. त्यावेळेचे चेअरमन आता तुमचा भ्रम आहे. नाही त्यावेळेचे 1 मिनिट, माझ्यावर कोणी आता खोटा आरोप केला मी चालून घेत नाही. ज्या कुठला प्रवक्ताने केला तर त्याला उत्तर देतोय. त्याच्यासाठी मी 3 वर्ष भांडलो आणि त्या व्यक्तीला फॉरेन मधून आणून जेलमध्ये टाकलं. कारवाई झाली. अहो जेलमध्ये टाकलं. त्यावेळेचे 1 मिनिट दादा उत्तर देतोय ना. ते उद्धव ठाकरे बोलून त्यांना सोडत नाही, कोणाला नाही, खोटं नाही बोलायचं. 3 वर्ष पाठपुरावा केला, त्याला जेलमध्ये टाकलं, त्याला फॉरेनहून आणलं. आता पुढची जी कारवाई आहे आपल्याकडे, जी एका डबलची कन्सेप्ट आहे, त्याचा नवीन कायदा किरीट सोमय्यांनी राष्ट्रीय स्तरावर घडवून आणला. तर मुद्दा असा आहे की सदा होते त्या एस्टेट विकून पैसे परत आणण्यासाठीची कोर्टाची जी प्रक्रिया आहे त्यात सुधार करण्याची गरज आहे. शेवटच्या प्रक्रिया काय संबंध आहे? तुम्ही त्यांना ब्लॅकमेल केले का? 1 मिनिट राकेश वाधवांशी तुम्ही आता 1 मिनिट ताई, हे असं हे नाही चालणार. मी सांगितलं त्या पत्रकार परिषदेत उत्तर द्यायला ते भाजपचा प्रवक्ता नंतर देणार. चला. राकेश वाधवांची आणि हे सगळं प्रश्न 50 वेळा विचारून झालं आणि 52 वेळा उत्तर दिले गेले आहेत. तुम्ही सुद्धा आता जे सांगितलं ना, अरे तो दादा, प्रकार वेगळा आहे. आता एक मंत्री आहे त्याचे, ज्या वेळेला चेअरमन होते त्यावेळेचा तो प्रकार आहे. हा आता यांचा एक शेवटचा प्रश्न यांचा आहे. 3 जण विचारून घ्या ना. सर कोण सांगा, नंतर मग बाकीचे. हा प्रश्नाचा उत्तर मी पहिल्याच दिवशी संजय राऊतला दिला होता. दमडीचा संबंध नाही. नवीन उत्तर नाही आहे हा. आणि हे जे आहे एक गरिमा असली पाहिजे. एक पण कागद दिल्याशिवाय सांगायचं ती तिथे राहत होती डोंगराच्या पलीकडे, तिथे तू येत जात होता, काय संबंध? यांनी याचं उत्तर द्या. असं जर कुठले नेता म्हणाले तर मग आपल्यालाही विनंती करणार. तर मी तिला उत्तर दिला, उत्तर संपलाय. पुढचं सांग. वसई जमीन खरेदीमध्ये संबंध काय? कुठलाही नाही. 100 वेळा दिलेला उत्तर आहे. आणि आता ज्यांच्या वतीने तुम्ही प्रश्न विचार, ज्यांच्या वतीने ज्यांना रेफरन्स देऊन त्याचं का नाही देत तुम्ही? तर मुंबई पोलिसांनी दिलं ना उत्तर 2 पाणी, ते द्या ना. मी कुठल्याही पत्रकार परिषदेत कागद, आणि तो कागद सरकारी कागद, माहिती अधिकार खाली किंवा अधिकृत प्राप्त केल्याशिवाय बोललो. एक पण गोष्ट यांनी तर नौटंकी करतात. कारण की कोविड घोटाळा संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर असे बुडाले आहेत. तुमचा इथला आहे शिवाजीनगर कोविड सेंटर, केसेस नाही सर. शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर,
ते तुझी पार्टनर संजय राऊत ते पार्टनरच्या कंपनीला ते दिलं, ते कंपनी अस्तित्वात नव्हती. त्यांना 15 दिवसानंतर ब्लॅकलिस्टेड केलं. अजित पवार का खोटं बोलतात? त्यांनी कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिला, पुणे महापालिकाने रिपोर्ट दिला, ही बोगस कंपनी आहे. एमडीच्या नावाने कंपाऊंडरला कामाला लावले आणि त्यामुळे पत्रकार TV9चे वारले, 3 नागरिक ते मृत्यू झाली, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. उद्धव ठाकरे त्या संस्थेचे अध्यक्ष PMRD होते आणि याला यापुढे महाराष्ट्रात काम नाही. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेने दिले, त्याचं उत्तर देण्याची शिवसेनेमध्ये हिंमत नाही. म्हणून असं काही सांगतात, चंद्रावर किरीट सोमय्या गेले होते ना, थोडं घेऊन आले होते. आता फोटो तो दाखवूया चंद्राचा. तर म्हणून या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायची गरजच नाही. मुंबई पोलिसांचा 2 पाणी रिपोर्ट यांनी कोर्टात दिले, तो वाचून घ्या. पण एरवी तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं टाळताय. दमडीची किंमत देणार नाही असं म्हणते, याचं कारण काय? मी कारण की माझी पत्रकार परिषद आहे. आपली पत्रकार परिषद त्यांनी नाव घेऊन तुमच्यावरती आरोप केले. ते तर महिनापूर्वी पण केलेच होते. पण ते एका वाक्यातच उत्तर दिलं ना मी, की या सगळ्या गोष्टी 1 महिन्यापूर्वी सांगितल्या होत्या. त्या दिवशी मी सांगितलं होतं की एक दमडीचा संबंध नाही, यांनी चौकशी केली, त्याचा रिपोर्ट दिला, दमडीचा संबंध नाही. संजय राऊतनी एक कागद नाही दिला. मुंबई पंतप्रधानांना 31 पाणी पत्र. माझी ताई, एक कागद आहे का डॉक्युमेंट? 3001 पाणी पत्र लिहिल्याने त्याला काय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतात का? मग ते पत्र CM ला लिहिल्यानंतर CM ने का दखल नाही घेतली? ते पत्र CM ला दिले ना सगळ्या फायली, मग CM उद्धव ठाकरेंनी दखल का नाही घेतली? मुंबई पोलिसांनी असा रिपोर्ट का फाईल केला? मिळाला उत्तर. राकेश वाधवानाने तुमचे संबंध. अरे माझी आई, मी 5 वेळा बोललो की दमडीचा दूर संबंध नाही. बोला पुढचं टार्गेट कोण एक प्रश्न राहिला. विषय शिवसेना सामना नाही, विषय NCP पण नाही आहे, विषय माफियागिरी करणारे घोटाळेबाज, हे लक्षात ठेवा. आणि जे घोटाळे करतात, जे महाराष्ट्राच्या जनतेचा कोविडच्या निमित्ताने जीवाची खेळतात, ते आमचे टार्गेट. आणि त्यामुळे आमचं टार्गेट कोणीच नसतो. आता यांनी आज 3 फायली दिल्या, त्याचं मी अध्ययन करणार. त्यात काही डॉक्युमेंट तथ्य सापडली तर ती डॉक्युमेंट रिकन्फर्म करणार, आणि त्यातनं रिकन्फर्म करून आली तर निश्चितपणे पुढे घेऊन जाणार. बाकी 25 घोटाळे मी काढले, त्यातनं 7 उद्धव ठाकरे सरकारने टेंडर कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. उरलेल्या 18 वर वेगवेगळ्या एजन्सीत कारवाई करत आहेत, ज्युडिशरी कारवाई होत आहे. मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी SRAचे गाळे ढापले, फोर्जरी केली. डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स SRA इथे या गोष्टी कन्फर्म झाल्या की ताईंनी त्यांचा कंपनी किस कॉर्पोरेटनी हे कन्फर्म झालं आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयात माझी जी याचिका दाखल झालेली आहे त्याची लवकर सुनावणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आलं लक्षात? पुढचं माझं काम जे म्हणतोय त्यातलं एक काम आहे. दुसरं, यशवंत जाधवने ज्या बेनामी कंपन्या काढल्या, फोर्जरी केली, तो विषय घेऊन मी कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडे गेलो होतो. त्यांनी त्याचे इन्व्हेस्टिगेशनचा आदेश दिले आहेत. मला खात्री आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये फोर्जरी बाहेर आली
तर यशवंत जाधवच्या विरोधात पोलीस केस फाईल होणार. ओके, पुढचं टार्गेट झालं नाही सर. जरंडेश्वर आणि पीडीसीसीत आपण आला होता. जरंडेश्वर साखर कारखान्याचा कब्जा मिळवण्यासाठी ईडीने अर्ज हायकोर्ट म्हणजे संबंधित कोर्टात केला आहे. तो ऑलरेडी विषय हायकोर्टाच्या यादीत आलेला आहे. त्याची सुनावणी आली. तुम्हाला विश्वास आहे की जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करून शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय कोर्ट घेऊ शकते. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा स्पष्टता करतोय, उद्धव ठाकरे हे आपला प्रवक्त्याच्या मार्फत किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्याच्या विरोधात कधी ती भायंदरचे HCR, कधी शौचालय, कधी कोणते PMC, कधी कुठलं HDIL, आता वेगवेगळ्या मार्फत गेले 4 महिने आरोप करतायत, चौकशीचे आदेश देत आहेत. आणि उद्धव ठाकरे यांचा पोलिसांनी रिपोर्ट दिला की या दमडीचा दम नाही आहे. कोणी FIR केली नाही, कोणी तक्रार केली नाही, कोणी कागद दिला नाही. आम्ही आयुष्यात कधी ह्यापैकी कुणाची आमचा दमडीचा दूर सुदूर 7 जन्म संबंध नाही. उद्धव ठाकरे यांनी सामना मार्फत 2017 मध्ये अशाच पद्धतीने कॅम्पेन चालवलं होतं. सामनाचे संपादक संजय राऊत हे करत होते. त्यावेळी नील सोमय्याच्या ऐवजी मेधा सोमय्याचं नाव होतं. 2017ला आज 5 वर्ष झाली. शेवटी कोर्टाने त्याला तंबी दिली म्हणून त्यांना थांबावं लागलं. म्हणून कुठला काय प्रश्न नाही. उद्धव ठाकरे यांना जेवढा चौकशी करायचं असेल कराव्या. आम्ही आता प्रकारच्या डायव्हर्जन टेक्निकला दमडीची किंमत देत नाही. दुसरी गोष्ट, पत्रकारांना माझी विनंती आहे, एखाद वेळी त्यांना हे प्रश्न विचारा ना. आज आम्हाला प्रश्न पडलाय, तुमची पत्रकार परिषद आहे त्याच्या 5वा एजंट मग मी सांगतोय ना. दुसरा आरोप त्यांचा आहे की तुम्ही ईडीचे 5वे एजंट आहात. हो, पहिला प्रश्न संपला ना. म्हणजे आता तुमची चॅनल हे नाही सांगणार ना किरीट सोमय्याने उत्तर नाही दिलं? नाही सांगणार. नक्की रेकॉर्डिंग करतायत ना सगळे? लाईव्ह सुरू आहे. नाही, तू नाही रे, माझा कार्यकर्ता. उत्तर दिलं आहे, बरोबर आहे. उत्तर पूर्ण द्या. तुमच्या चॅनलला पण मी मुंबई पोलीसचं 2 पानी स्टेटस रिपोर्ट दिलेला आहे. आणि यात हे सगळं लिहिलेलं आहे की संजय राऊतने कोणतीही तक्रार केली नाही, कोणताही कागद दिला नाही, कोणताही पुरावा दिला नाही. हे मुंबई पोलिसांनी दिलं आहे. आलं लक्षात? बरोबर. आज त्यांनी आणखी कुठला पुरावा दिला का? नाही दिला. करेक्ट. मग आता ते दर 14 दिवशी बोलायचं. दर 14 दिवशी आम्ही स्पष्टता करायची. ओके. आता 5वा एजंट ईडीचा 5वा एजंट. ईडीचे 4 एजंट दुसरं कोण? ईडी असो की CBI असो, EOW असो, सर्वोच्च न्यायालय असो, सगळ्या ठिकाणी किरीट सोमय्या जातोय आणि महाराष्ट्राचे घोटाळे घेऊन जात आहेत. आणि मी जे तक्रारी देतोय त्याच्यात अर्थाने दम असतो. म्हणून त्यातल्या काही मध्ये कारवाई होत आहे. आणि हे कारवाई होत असताना न्यायालय त्यांना दाद देत नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतने सांगितलं नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून त्याला आतमध्ये टाकला. पण आता हायकोर्टाने कोर्टाने त्यांना बेल नाही दिला. तर उद्धव ठाकरे मध्ये एवढी हिंमत असेल तर लिहा. सामनामध्ये लिहा अग्रलेख की तो न्यायालय जो आहे न्यायाधीश हा 5वा एजंट आहे. सांगा हिंमत असेल तर लिहायला. न्यायालयामध्ये तो किरीट सोमय्या जज नाही ना. आणखी किरीट सोमय्याने जे डॉक्युमेंट दिले आहेत उद्धव ठाकरेचे 19 बंगल्याच्या डॉक्युमेंटवर का उद्धव ठाकरेची हिंमत नाही एक शब्द बोलायची? संजय राऊत 2 चपला घेऊन हातात बाहेर पडले होते ना. मग ते चपला कुठे गेला? का ते 19 बंगल्याचा प्रश्न विचारत नाही? का उत्तर देत नाही? किरीट सोमय्याने जे डॉक्युमेंट आणि पेपर दिले त्या पेपरच्या आधारावर इल्लीगल डिक्लेअर झाला
तर तो ईडीचा एजंट आहे का महाराष्ट्राचा जनतेचा एजंट आहे? त्या किरीट सोमय्याचा डॉक्युमेंटचा आधार, फक्त किरीट सोमय्या नाही बाकी पण, जर जरंडेश्वर साखर कारखाना हे अजित पवारचा बेनामी आहे हे सिद्ध झालं तर अजित पवारांनी मला ईडीचा एजंट म्हणलं तर मला जराही लाज वाटणार नाही. 27,000 शेतकऱ्यांसाठी मी लढणार. संजय राऊतनी त्यांचा पार्टनरचा कोविड हॉस्पिटल घोटाळा किरीट सोमय्यांनी डॉक्युमेंट सह बाहेर काढल्या. त्यानंतर संजय राऊत त्यांना ईडी एजंट म्हणत असेल, मला दमडीची पडली नाही. म्हणून महाराष्ट्राचे घोटाळे काढताना, महाराष्ट्राला माफिया मुक्त करताना जर मला उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रवक्ते हे मला ईडीचा एजंट म्हणत असेल तर मी हसत पुढे जाणार. तुम्ही माफिया सेना आजपासून शब्द का नाही, गेले अनेक महिने वापरतोय, कारण की ते माफियागिरी करतात. किरीट सोमय्यावर जे 100 माणसं पुण्यात पाठवली त्यांना फक्त 14 ना गटत झाली. त्यांनी लिहिलं 70-80 लोक होते, बाकी लोकांना का अटक करत नाही, कारण की त्यात मुंबईची गुंड आली होती. तर त्याला माफिया सेनात म्हणायचं ना. जितेंद्र नवलानींना तुम्ही ओळखता का? जितेंद्र नवलानींना तुम्ही ओळखता का? आठवत नाही. धन्यवाद. बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता.